सो हे गाईज आज आपण बनवतो आहे अंडा कढी. त्यासाठी आपल्याला पहिला अंडा आणि बटाटा उकडत ठेवायला लागेल. मग आपण कांदा आणि टमाटर चांगल्यापैकी छोटे छोटे तुकड्यामध्ये आपण कापून घेऊया. जसे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो आहे त्याप्रकारे आपण कांदा आणि टमाटर कापून घेऊया. मग त्यानंतर आपल्याला चांगल्यापैकी तो मसाला धुवून घ्यायचा आहे. मग तो धुतलेला जो मसाला आहे तो कढईत काढून घ्यायचा आहे. कढईत काढून घेतल्यानंतर आपल्याला ती कढई थोडा वेळ गॅसवर ठेवायची आहे, म्हणजे जो त्यातलं पाणी असेल ना तो चांगल्यापैकी सुकून जाईल. मग आपल्याला हवं तेवढं तेल घालायचं आहे. मी 1.5 पळीचं घातलं आहे. मग आपल्याला ते मसाला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत चांगला शिजवून घ्यायचा. आता तुम्ही बघू शकतात आधीपेक्षा आपला मसाला किती गोल्डन आणि ब्राऊन झाला आहे, किती छान मस्त वास येतो. तर आपली आता अंडी उकळलेली आहेत. मग आपण त्याला 7 मिनिटं थंडी करायला ठेवूया. तर गाईज आता अंडी थंडी झाली आहेत. आता ह्याला आपण चांगल्यापैकी सोलून घेऊया. आता अंडी सोलून झाल्यात. आपण बटाटी देखील सोलूया. चांगल्यापैकी बटाट्याचं सगळं साल काढून घ्यायचं. त्याच्यात आता जो आपण मसाला गोल्डन ब्राऊन केला होता त्याला थोडा वेळ थंडा करायला ठेवूया. मग त्याचं वाटण देखील करायचं आहे. सो गाईज आता आपण खोबरं खिसणीवर खिसून घेऊया. ते मसाल्यामध्ये वापरायचं आहे म्हणून. सो गाईज आता आहे ना आपण अंड्यांना चांगल्यापैकी कट्स लावून घेऊया. ज्या प्रकारे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. चांगल्यापैकी कट्स लावून घेऊया. सो गाईज आपण जो मसाला थंडा करायला ठेवला होता तो आता आपण चांगला वाटून घेऊया. मस्त त्याची एक पेस्ट करून घेऊया. सो गाईज तुम्ही बघू शकता की या प्रकारे आपली पेस्ट झाली आहे, एकदम भन्नाट झाली आहे. सो गाईज आता पेस्टला थोडं बाजूला ठेवूया आणि आपण आहे ना अंडी फ्राय करून घेऊया. तर त्यासाठी नॉर्मल कढईमध्ये तेल टाका आणि मग आहे ना जेवढे पण तुमच्याकडे अंडी आहेत ते सगळे हळूहळू करून तेलात सोडून ज्या प्रकारे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसते तसंच सेम टू सेम करा. मस्त. तर गाईज आता बघा अंड्यांना मी पलटलं आहे आणि एकदम असा भन्नाट भारी असा गोल्डन कलर आला आहे. सो गाईज अंडे फ्राय झाल्यानंतर मग आपल्याला जो आपण पेस्ट बनवली होती यानी की मसाला तो आपल्याला तेलात मस्तपैकी फ्राय करून घ्यायचा आहे. आधी तर फ्रायच करून घ्यायचा आहे, एकदम चांगल्यापैकी फ्राय करून घ्यायचा आहे. तर गाईज आता आपला मसाला 2 मिनिटानंतर फ्राय झाल्यावर आपल्याला त्यात लाल तिखट टाकायचं आहे, कश्मीरी मिरची मसाला टाकायचा आहे आणि हळद टाकायची आहे, धनिया पूड टाकायची आहे आणि गरम मसाला देखील टाकायचा आहे. सर्व मसाले टाकून झाल्यावर मीठ देखील टाकायचं आहे. सर्व मसाले मिक्स केल्यावर काय त्याचा कलर आला आहे, एकदम भन्नाट कलर आला आहे. तर गाईज जो पण आपला मसाला आपण बनवला होता त्यात आपल्याला जे आपण बटाटे उकडवले होते ते देखील टाकायचे आणि मिक्स करायचे चांगल्यापैकी. तर गाईज जेवढा आपल्याला रस्सा हवा आहे तेवढा आपल्याला पाणी देखील त्यात ॲड करायचं आहे. पाणी टाकल्याच्या 2 मिनिटानंतर आपल्याला अंडे देखील ॲड करायचे आहे. सगळे अंडी टाकायचे. तर गाईज आपले अंडं आणि बटाटे शिजले आहेत. तर अंडी आणि बटाटे शिजल्यानंतर आपल्याला वरून कोथिंबीरसुद्धा टाकायची आहे. सो गाईज आपली जी अंडा कढी आहे ती एकदम रेडी आहे. एकदम बघू शकता तुम्ही, लय भारी कलर आला आहे. तुम्ही देखील बनवा आणि खाऊन बघा, लय भारी लागते, एकदम मस्त लागते.